आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विडी घरकुल परिसरातील नीळकंठेश्वर ढोल पथकाने उत्साहात सराव आणि तयारीला सुरुवात केली आहे। पथकातील युवक युवती दररोज शिस्तबद्ध सराव करत असून यंदाच्या गणेशोत्सवात दमदार आणि आकर्षक सादरीकरण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। ढोल ताशा आणि पारंपरिक वादनाच्या तालावर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडूनही पथकाच्या तयारीचे कौतुक केले जात आहे। अनुभवी मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली नवीन सदस्यांनाही प्रशिक्षण दिले जात आहे। शिस्त, एकता आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन हेच पथकाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले। यंदाच्या गणेशोत्सवात नीळकंठेश्वर ढोल पथकाकडून आकर्षक वादन आणि पारंपरिक सादरीकरण पाहायला मिळणार असल्याने परिसरातील गणेश भक्तांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। श्री नीलकंठेश्वर ढोल ताशा व ध्वज पथक हे सोलापूरचं एक पथक आहे। तर आज आपल्या इथे वाद्यपूजन सोहळा आहे। गेल्या 11 वर्षापासून आपण सोलापुरातल्या पूर्व भागात कार्यरत आहोत। आपल्याकडे पूर्व विभागातील आणि सोलापुरातल्या काही ठिकाणाहून खूप ठिकाणाहून आपल्याकडे वादक येतात। सगळ्या म्हणजे विद्यार्थी, काम करणारे, जॉब करणारे आणि बिझनेस करणारे सगळ्या वर्गातील आपल्याकडे इथे वादक येत असतात। डीजे व डॉल्बी मुक्त मिरवणूक पाहिजे आणि पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन म्हणून आपल्याला इथून पोलीस प्रशासनाकडून म्हणा किंवा लोकल आपलं जे गव्हर्नमेंट आहे त्यांच्याकडून सांगितलं जातं नेहमी। तर ह्याच अनुषंगाने, ह्याच उद्देशाने आपलं पथक हे नेहमी सांस्कृतिकदृष्ट्या हे कार्यरत आहे। तर यंदाचं वर्ष हे 11वं वर्ष आहे आणि आपल्याला नेहमी अनेक व्यक्ती हे मार्गदर्शन करत असतात। त्यातील आमदार, लोकप्रिय आमदार आपले देवेंद्रदादा कुटे हे आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत असतात। त्यांच्याच मदतीने आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने आपल्याला ह्या वर्षीसुद्धा इथे सरावासाठी आपल्याला जागासुद्धा मिळालेली आहे। त्याचप्रमाणे आपण फक्त गणेशोत्सवासाठी सक्रिय न राहता आपलं हे एकमेव असं पथक आहे पश्चिम महाराष्ट्रातलं जे फक्त गणेशोत्सवासाठी नाही तर श्रावण मासातील आपले जे काही रथोत्सव असतात, जसं की नीलकंठेश्वर म्हणा किंवा मार्कंडे महामुनीचं रक्षाबंधनच्या दिवशी, असे जे अनेक रथोत्सवाची जी परंपरा आहे त्यांच्या मानवंदाला सुद्धा आपण वादनासाठी आपण सराव करतो आणि आपली संस्कृती जोपासण्यासाठी आपण कार्यरत असतो। तुमचं नाव?